नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी एक सूचना आहे। त्यामध्ये कंबाईन ग्रुप सी ची जी जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीची जी मुदत आहे ती 5 ऑगस्टला संपणार होती अर्ज भरण्याची। तर ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ज्यामुळे आपल्याला इथं फॉर्म भरता येणार आहे। जे विद्यार्थी ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी ही मुदत देण्यात आलेली आहे। तर नेमकं आयोगाचं शुद्धीपत्रक काय आहे किंवा आयोग नेमकं काय म्हणत आहे की डेट किती एक्सटेंड करण्यात आलेली आहे, तर हे आयोगाचं शुद्धीपत्रक आहे। त्यामध्ये कंबाईन ग्रुप सी जे आहे, ओके, संयुक्त पूर्व परीक्षा, या संयुक्त पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये हे महत्त्वाचं असं एक शुद्धीपत्रक आहे। त्यामध्ये महाराष्ट्र गट क कंबाईन गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, आता यामध्ये या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की किती डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक आयोगाच्या मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक या ठिकाणी 25 जून 2000 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। ओके, आयोगाच्या 22 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण 5707 पदाकरता पदभरती राबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक करण्यात आले होते। म्हणजे याचा अर्थ काय आहे, 5507 पदांसाठी ही जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे आणि सदर शुद्धीपत्रकानुसार अर्ज सादर करण्याचा दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तथापि प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर करण्यास खालीप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की यामध्ये या ठिकाणी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढीमध्ये जो कालावधी देण्यात आलेला आहे, आता आपल्याला ही जी अंतिम दिनांक असणार आहे अर्ज भरण्यासाठी, तलाठी किंवा या ठिकाणी इतर जे पद आहे, एएमए असेल किंवा लिपिक असेल, या पदांसाठी जे या ठिकाणी डेट आहे फॉर्म फिलिंगची ती असणार आहे 10 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जे आहे भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 13 ऑगस्ट। आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त काय ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, नेट बँकिंग, UPI या आधारे या ठिकाणी शुल्क भरणे आवश्यक आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पेसाच्या बाबतीमध्ये सुद्धा इथं महत्त्वाची एक सूचना देण्यात आलेली आहे की सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधील ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकरता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे, दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 10 ऑगस्ट 2026 विचारात घेतला जाईल। म्हणजे याचा अर्थ काय आहे, एज क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा या ठिकाणी 10 ऑगस्ट 2026 अशा पद्धतीने गणला जाईल, 38 वर्ष 43 वर्ष, ठीक आहे। त्यानंतर शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाकरता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणी पत्रापैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणी पत्रे प्राप्त झाली आहेत। यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्राकरता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे उपलब्ध झाली आहेत। ओके, सदर पेसा क्षेत्रातील आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार वाढ बदल होऊ शकतो। म्हणजे याचा अर्थ काय आहे की अजूनही ह्याच्यामध्ये संख्या ही वाढू शकते। सदर शुद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधील ग्राम महसूल अधिकारी तलाठी सर्वांसाठी पेसा क्षेत्रातील पदासाठी अर्ज तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराकडून विकल्प मागविण्यात येत आहेत। सदर दाव्याच्या अनुषंगाने अर्ज विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी पुढील सूचना पालन करणं गरजेचं। म्हणजे पेसाच्या बाबतीमध्ये ज्यांनी पेसाच्या माध्यमातून फॉर्म भरायचा आहे किंवा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मॉडिफाय करता येणार आहे। तर पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय। ओके, या ठिकाणी जो शेड्यूल एरिया आहे किंवा या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र जे आहे त्या एरियातील पद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरण्यात येतील। म्हणजे या ठिकाणी स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांना इथं प्राधान्य असतं। जे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक
साक्षीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये 26 जानेवारी 1950 पासून सातत्याने वास्तव करीत आहेत असे उमेदवार तलाठी पेशास्त्र पदासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे पेशासाठी कोण अर्ज करू शकतं तर या ठिकाणी त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये की तो असेल किंवा या ठिकाणी त्यांचे वैयक्तिक साथीदार असतील किंवा या ठिकाणी माता पिता किंवा आजी आजोबापैकी कोणीतरी त्या जिल्ह्यामध्ये राहत होतं 26 जानेवारी 1950 पासून. ठीक आहे. नंतर शासन निर्णय पुढे दिलेला आहे. यामध्ये हे अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत ही सूचना देण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर यामध्ये पेशा क्षेत्रातील विशेष करून पेशा क्षेत्रातील आरक्षित पदाकरता अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीमध्ये काही बदल करणे अनिवार्य आहे. ओके. मग आपण पेशा क्षेत्रातील चंद्रपूर रहिवासी आहात का, होय किंवा नाही. ओके. यापूर्वी प्रस्तुत क्षेत्राकरता अर्ज केलेल्या उमेदवारांनी वरीलपैकी कारवाई केल्यानंतर प्रस्तुत दाव्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे नव्याने अर्ज करण्याची गरज नाही असाल तर या ठिकाणी ते आपल्याला लिहिता येणार आहे. अशा पद्धतीनं की ही जी तारीख आहे महत्त्वाचं, पेशा आणि तारीख या दोन्ही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या आहे. तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे. 10 ऑगस्टपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म तर भरलेला आहे परंतु अभ्यासाचं प्रिपरेशन त्याचबरोबर तुम्हाला योग्य दिशा योग्य डायरेक्शन असणं गरजेचं आहे. त्यासाठीच डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेली आहे स्पेशल. ओके. की ग्राम महसूल अधिकारी तलाठी स्पेशल बॅच. या बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस या ठिकाणी इथे कव्हर करत आहोत. ही बॅच आपल्याला या ठिकाणी लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहे. बरोबर. लाईव्ह त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात आपल्याला कधीही पाहता येणार आहे. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी ह्याची व्हॅलिडिटी अप टू एक्झामपर्यंत ह्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि आपल्याला संपूर्ण पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो इथं कव्हर केला जाणार आहे. पूर्व आणि मुख्यसाठी सुद्धा स्पेशल बॅच आहे. तर ही जी आहे ही प्रीसाठी आहे. रेग्युलर फी आहे 2999. परंतु या ठिकाणी काही दिवसासाठी ऑफर प्राइस आहे फक्त 999. आता फी कमी आहे म्हणून काही कंटेंट कमी देतोय असं बिलकुल नाही. यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी डेमो लेक्चर्स आहे, डेमो PDF आहे. तर या बॅचच्या माध्यमातून आपण 75 डेजचा या ठिकाणी शेड्यूल प्लॅन तयार केलेला आहे आणि त्या प्लॅनच्या अंतर्गत लेक्चर सुरू आहेत. तर रोज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हे लेक्चर्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स असणार आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही मीडियममध्ये नोट्स असतील. टेस्ट सिरीज सुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये टेस्ट असणार आहे. अशी परिपूर्ण बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. ऑफर प्राइस फक्त 999 रुपयामध्ये हे उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा 75 डेजचा प्लॅन आहे ज्यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करतोय. संपूर्ण सब्जेक्ट जे आपल्याला 7 सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर्स आहे. हा सगळा कंटेंट जो आहे तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचा आहे. निश्चित डेमो पहा त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर डेली संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत फ्री लेक्चर सुद्धा आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे. ते सुद्धा अटेंड करा तुम्हाला कंटेंट समजण्यासाठी. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक्यू. ऑल द बेस्ट.